माजी मंत्री राम शिंदे जे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत। ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि आता विधान परिषदेचे सभापती देखील आहेत। विवेक कोल्हे जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत, त्यांना आता नुकतीच भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे। राम शिंदे यांचा 2019च्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून मोठा पराभव झाला होता। पुढे 2019च्या पराभवानंतर राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात प्रचंड संघर्ष सुरू झाला। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केला होता। पुढे राम शिंदेंचा पराभव झाल्यावर त्यांनी या पराभवाचं खापर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती फोडलं। त्याच 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला। कोल्हेंनी सुद्धा त्यांच्या पराभवाचं खापर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच फोडलं। पुढे विखे आणि त्यांच्या बाकी विरोधकांनीही त्यांचं पराभवाचं खापर विखे यांच्यावरतीच फोडलं। पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र व तत्कालीन नगरचे खासदार सुजय विखे पुन्हा लोकसभेला उभे राहिले। याआधी 2019ला त्यांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता। भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी नगरमध्ये सभाही घेतली होती। त्या निवडणुकीत सुजय विखे नगरचे खासदार झाले, पण 2019च्या विधानसभेत नगरमधून अनेक भाजप नेत्यांचा पराभव झाला, ज्याचा खापर त्यांनी विखे कुटुंबियावरती फोडलं। त्याचवेळी याच भाजपातील नेत्यांनी सुजय विखे यांच्या विरोधात प्रचार केला असं म्हणतात आणि पुढे सुजय विखेंचा लोकसभेला पराभव झाला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला। पण आता झालंय असं की लोकसभेच्या पराभवापासून सुजय विखे यांना स्वतःचं राजकीय पुनर्वसन करायचं आहे। तेव्हापासून झालेल्या प्रत्येक राज्यसभा निवडणूक असो व आत्ताची झालेली विधान परिषद निवडणूक असो, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न केले होते। एवढंच नाही तर आत्ताच पार पडलेली राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा सुजय विखे इच्छुक होते, पण त्यांना ना राज्यसभा मिळाली, ना विधान परिषद, ना त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं। उलट त्यांचे राजकीय विरोधक असलेले विवेक कोल्हे यांना आता भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे। त्यामुळं इतका प्रयत्न करूनही विखेंच्या हाती काहीच लागत नाहीये। पण त्यांचे राजकीय विरोधक राम शिंदे यांचा 2019ला विधानसभेत पराभव होऊन सुद्धा भाजपने त्यांना आमदारकी दिली। देवेंद्र फडणवीस आणि भाजप विखे कुटुंबियांना डावलत आहेत का? विखे यांचं राजकीय पुनर्वसन होईल की नाही आणि सुजय विखेंचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेत असताना सुद्धा विवेक कोल्हे यांना कशी लॉटरी लागली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे आणि विखे विरुद्ध शिंदे हा संघर्ष काही आजचा नाही, मात्र सध्याच्या घडीला या संघर्षानं एक वेगळंच वळण घेतलंय। ज्या विखे पाटलांनी जिल्ह्यात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवलं, त्याच विखे पाटलांना आता स्वतःच्याच पक्षात आपल्या कट्टर विरोधकांच्या वाढत्या ताकदीचा मोठा सामना करावा लागतोय। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी विखेंच्या या राजकीय शत्रूंना जी ताकद दिली आहे, ती पाहता नगरमध्ये भाजप विखेंना कंट्रोल तर करत नाही ना, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे। सुजय विखे पाटील लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडत आहेत, तर दुसरीकडे विवेक कोल्हे यांच्या रूपानं विखेंच्या समोर एक नवा आणि तरुण आव्हानकर्ता उभा ठाकला आहे। विवेक कोल्हे हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील एक अतिशय वजनदार नाव असलेल्या कोल्हे घराण्याचे वारसदार आहेत। कोपरगावच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात कोल्हे कुटुंबियांचा मोठा दबदबा आहे। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचा वारसा ते पुढे चालवत आहेत। विवेक कोल्हे यांनी अत्यंत तरुण वयात आपल्या आक्रमक आणि अभ्यासू शैलीनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। विशेषतः 2023मध्ये रहात येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी जे यश मिळवलं, त्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता। या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा मोठा पराभव केला होता। विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्याच ताब्यात असलेला कारखाना खेचून आणणं ही विवेक कोल्हे यांची सर्वात मोठी राजकीय कामगिरी मानली जाते। तेव्हापासून विखे आणि कोल्हे यांच्यात मोठा संघर्ष आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे हे कोपरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होते। त्यांनी मतदारसंघात मोठी तयारी केली होती, मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सुटली आणि तिथून आशुतोष काळे यांना उमेदवारी मिळाली। यावेळी विवेक कोल्हे बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये होते।
ज्यामुळं महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता। मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत विवेक कोल्हेंची समजूत काढली। फडणवीसांनी त्यांना शब्द दिला होता की महायुतीचा धर्म पाळा, तुम्हाला योग्य वेळी मोठी संधी दिली जाईल। आता त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आहे। त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही आमदारकी मिळवण्यासाठी विवेक कोल्हे यांनी थेट दिल्ली गाठली होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती असं बोललं जातं। सुजय विखे यांचं नाव चर्चेत असताना आणि विखे पाटलांनी प्रतिष्ठा पणाला लावली असताना विवेक कोल्हे यांनी ही लॉटरी मारली, ही विखे पाटलांसाठी मोठी राजकीय चपराक मानली जाते। दुसरीकडे विखे पाटलांचे दुसरे कट्टर विरोधक माजी मंत्री राम शिंदे हे धनगर समाजाचे मोठे नेते असून देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर राम शिंदे यांनी जाहीरपणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। विखे पाटील भाजपमध्ये आले असले तरी त्यांनी जिल्ह्यामध्ये भाजपच्या जुन्या नेत्यांना संपवण्याचं राजकारण केलं असा गंभीर आरोप शिंदेंनी केला होता। या संघर्षातूनच राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात दरी वाढत गेली। मात्र भाजपने राम शिंदे यांना वाऱ्यावरती सोडलं नाही, त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केलं आणि आता तर त्यांना विधान परिषदेच्या सभापती पदाची मानाची खुर्ची दिली आहे। राम शिंदे यांची पक्षात वाढलेली ही ताकद विखे पाटलांना शह देण्यासाठीच असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। आता प्रश्न उरतो तो सुजय विखे पाटील यांच्या राजकीय भविष्याचा। 2019ला लोकसभेच्या तोंडावर विखे घराण्यानं भाजपमध्ये प्रवेश केला होता। सुजय विखे खासदार झाले, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी सभा घेतली। मात्र 2024च्या लोकसभेत निलेश लंके यांच्याकडून झालेला पराभव विखे कुटुंबासाठी मोठा सेटबॅक ठरला। या पराभवानंतर सुजय विखेंना सत्तेत स्थान मिळावं यासाठी विखे पिता पुत्रांनी प्रत्येक निवडणुकीत प्रयत्न केले। राज्यसभा असो वा विधान परिषदेत सुजय विखेंचं नाव प्रत्येक यादीत चर्चेत होतं। नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही सुजय विखे इच्छुक होते, पण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं त्यांना कुठेही संधी दिलेली नाही। उलट सुजय विखेंना डावलून विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली। विखेंनी एवढे प्रयत्न करूनही त्यांच्या हाती सध्या तरी काहीच लागताना दिसत नाहीये। नगर जिल्ह्यातील राजकारणाचं केंद्र असलेल्या विखे पाटलांच्या साम्राज्याला त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून मिळालेली ही वागणूक सध्या मोठा चर्चेचा विषय ठरले आहे। सुजय विखे यांचं नाव चर्चेत असताना सुद्धा विवेक कोल्हे यांना मिळालेली ही संधी म्हणजे विखे पाटलांच्या दिल्लीतील वजनाला बसलेला धक्का मानला जात आहे। पक्षात राहूनही विखेंना मिळणारी ही वागणूक म्हणजे आगामी निवडणुकांसाठीचे संकेत आहेत का? विखे यांचे राजकीय पुनर्वसन होईल की नाही हे जरी काळ ठरवणारा असला तरी सध्या मात्र विरोधकांचं पारडं स्पष्टपणे जड असल्याचं दिसत आहे। विखेंना दाबण्याचं हे राजकारण नगरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विखेंचं राजकीय पुनर्वसन होईल की नाही? सुजय विखेंना दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।